नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे सफर विथ दिशिता ब्लॉग मध्ये। आज आपण चाललो आहोत खूपच शांत आणि आध्यात्मिक ठिकाणी। थंबनेल आणि टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण जात आहोत गगनगिरी महाराज मठ खोपोली येथे। आपण आता वाया ट्रेननी जाणार आहोत बदलापूर ते खोपोली। 1 ते 1.5 तासाचं डिस्टन्स आहे, 70 ते 75 किलोमीटरचं। तसेच हे ठिकाण फक्त मंदिर नाही तर निसर्गाने वेढलेले आश्रम आहे, जिथे आल्यावर मनाला शांतता लाभते। खोपोली स्टेशन वरून मठापर्यंत आपण ऑटो करून जाणार आहोत। 20 रुपीज पर पर्सन चार्ज लागते। येथून जाताना सुद्धा आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे। मठाच्या समोरच वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स अवेलेबल आहेत। लांबून येणाऱ्या प्रवाशांसाठी उत्तम अशी चहा नाश्त्याची सोय आहे आणि येथे स्टॉल्स वरती स्वच्छतेवरती सुद्धा लक्ष देण्यात आलेले आहे। हा आहे गगनगिरी महाराज मठ, ज्यांचे प्रमुख कार्य आहे महान योगी संत गगनगिरी महाराज यांच्या उपदेशांचे प्रसार। महाराजांनी अनेक वर्षे येथे ध्यान केले आणि येथेच त्यांचे समाधी स्थान सुद्धा आहे। मठाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथून वाहणारी पाताळ गंगा नदी। नदीकाठी बसल्यावर एक मानसिक शांती लाभते। नदीच्या प्रवाहाचा खळखळाट असा आवाज मनाला एक वेगळी शांती देऊन जातो। आणि ही जी आहे पाताळ गंगा नदी, ही सह्याद्री पर्वत रांगांच्या येथून वाहत येते। मठाच्या परिसरात अनेक मंदिर आहेत, वेगवेगळ्या संतांची मूर्ती, महादेवांची पिंड, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती। खूपच समाधान लाभते यांचं दर्शन घेतल्यानंतर। त्याचबरोबर या मठात अमावस्या, पौर्णिमा आणि दर गुरुवारी होम हवन होतात। दररोज मठात महाप्रसाद दिला जातो। सामान्यतः सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो आणि आपल्याला मठाच्या एंट्रीच्या तिथेच महाप्रसादाचं काउंटर आहे, जिथे आपण 20 रुपये प्रति कुपन घेऊ शकतो। तसेच येथे भक्ती निवासाची सोय आहे। ज्यांना अधिक वेळ येथे राहायचे असेल ते मुक्काम करू शकतात। निवासाची फी साधारण 2002 व्यक्तींसाठी 24 तासासाठी आहे। सकाळी 11 वाजता चेक इन झाले तर दुसऱ्या दिवशी 11 ला चेकआउट करावे लागते। त्याच या दरम्यान आपल्याला इथे चहा नाश्ता आणि जेवणाची सोय सुद्धा उपलब्ध आहे। येथे आयुर्वेदिक चिकित्सालय सुद्धा आहेत। आता आपण जाणार आहोत मठापासून वरती गुफेकडे, जिथे गगनगिरी महाराजांनी ध्यान केले होते। जाताना आपण बघतच असाल की आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आणि असा निसर्गरम्य आहे। जाता जाता आपल्याला नवग्रहांचे दर्शन होते। ते दर्शन घेऊनच आपण आता पुढे जाणार आहोत। तसेच गुफेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागतो। तिथे काही नियम वगैरे लावलेले आहेत, त्यांचे पालन करणे आपल्याला आवश्यक आहे। त्याचबरोबर आपण जाताना लहान मुले सोबत असतील किंवा आपल्या जे काही वस्तू आहेत त्यांची काळजी घेणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे, कारण गुफेच्या जवळ माकडांची संख्या आहे। त्याचबरोबर या गुफेमध्ये गगनगिरी महाराजांनी अनेक वर्ष ध्यान केले, त्यामुळे तिथे शांतता पाळणे गरजेचे आहे। आपण जर तिथे आतमध्ये गेलो तर आपण बराच वेळ किंवा थोडा वेळ सुद्धा बसू शकतो, जेणेकरून आपल्याला एक आध्यात्मिक आणि मानसिक शांती लाभते। आतमध्ये गेल्यानंतर गगनगिरी महाराजांच्या मूर्ती सोबतच आपल्याला इथे त्यांच्या पादुका आणि शिवलिंगाची पिंड याचे दर्शन होते। तेथून खाली उतरल्यावरती आपल्याला गोशाला लागते, जिथे आपण गाई गुरांना चारा घालू शकतो। तसेच त्यांचे तिथे दूधही उपलब्ध आहे, जे आपण विकत घेऊ शकतो। येथे आयुर्वेदिक चिकित्सालय आहेत, जेथे नाडी परीक्षण होते। 250 रुपये दर आणि महिन्याच्या पहिल्या रविवारी मोफत तपासणी होते व आयुर्वेदिक उपचार केले जातात। या आश्रमामध्ये येणाऱ्या 2026 मध्ये 24, 25, 26 रोजी योग शिबिर भरणार आहेत। तर ज्यांना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आश्रमात हजर होणे गरजेचे आहे। जर कुणाला यायचे असेल किंवा याचा लाभ घ्यायचा असेल तर वरती स्क्रीन वरती नंबर देण्यात आलेला आहे, आपण तेथे संपर्क साधू शकता।
त्याचबरोबर सकाळी मठ 8 वाजता ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले असते. सकाळी ध्यान, संध्याकाळी आरती आणि नदीच्या किनारी चालायला उत्तम अशी वेळ आहे. जर तुम्ही शांती, निसर्ग, आध्यात्मिक अनुभव शोधत असाल तर गगनगिरी महाराज मठ खोपोली तुम्हाला सर्व काही देतो. त्याचबरोबर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत पुढच्या भेटीपर्यंत शांती आणि आशीर्वाद खोपोलीतून.